विद्यार्थी मित्र हो, आज आपण भांड्यांच्या दुनियेत या पाठामध्ये विविध प्रकारच्या भांड्यांचा अभ्यास केलेला आहे। चला तर आपण त्याचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करूया। आज आपण भांड्यांच्या दुनियेत या पाठाचे स्वाध्याय सोडवायचे आहे। प्रश्न पहिला, शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज का पडली? सर, अन्न शिजवण्यासाठी आणि अन्न साठवण्यासाठी माणसाला भांडी आवश्यक वाटू लागली, म्हणून शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्याची गरज पडली। अगदी बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न, पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवणाची पद्धत का होती? नेहा सांग बघू तू। पूर्वी लोखंड, तांबे, पितळ यासारख्या धातूंचा मोठ्या प्रमाणावर शोध लागला नव्हता आणि त्या काळी उपलब्ध असलेली धातूची भांडी विकत घेणे परवडणारे नव्हते, म्हणून निसर्गात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती। अगदी बरोबर आहे। पूर्वी धातूचा शोध लागला नसल्यामुळे केळीच्या पानात जेवण्याची पद्धत होती। आता पुढचा प्रश्न, आज घरोघरी मिक्सरचा वापर का करतात? राहुल तू सांग बघू। आज घरोघरी मिक्सर वापरतात कारण मिक्सरमुळे कमी वेळात कमी मेहनतीमध्ये जास्त काम करता येते। बरोबर आहे। मिक्सर आता सगळ्यांच्याच घरी दिसतो। आता पुढचा प्रश्न, मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर का करावा? नेहा तू सांग बघू। मातीपासून बनलेल्या भांड्यांमध्ये अन्न पदार्थ बराच काळ टिकतात, तसेच मातीची भांडी स्वस्त मुबलक प्रमाणात मिळतात आणि ती पर्यावरणासाठी हानिकारक ठरत नाहीत, म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करतात। अगदी बरोबर। मातीच्या भांड्यात शिजवलेले पदार्थ शरीराला अतिशय उपयुक्त असतात। आता पुढचा प्रश्न आहे, 2 उदाहरणं सांगा। एक, मातीची भांडी। सर, मी सांगते, मडके आणि रांजण। अगदी बरोबर। आता दुसरा प्रश्न, चामड्यापासून बनवलेली भांडी। सर, चामड्यापासून बुदले आणि पखाली तयार करतात। शाबास, मस्त सांगितलेस। आता लाकडापासून तयार झालेली भांडी सांगा। लाकडापासून उखळी आणि काठवट ही भांडी तयार करतात। छान। आता तांब्याच्या भांड्यांची नावं सांगा बघूया। सर, हंडा आणि बादली तांब्याची असतात। आमच्या घरी सुद्धा आहे। आता पटकन उत्तरं द्यायची आहेत। जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट। पत्रावळ। बरोबर। दुधासाठीचे भांडे। सर्वी। अगदी बरोबर। ताकासाठीचे भांडे। कावळा। अगदी बरोबर। पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे। घंगाळ। विद्यार्थी मित्र हो, आज आपण भांड्याची दुनिया या पाठाचे स्वाध्याय सोडवला। तुम्ही ही उत्तरे अतिशय उत्तम प्रकारे दिलात। सर्वांचे खूप खूप कौतुक।